मंडळी, महाराष्ट्राची खाद्य संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेली आणि त्यातला पारंपरिक पदार्थ म्हटलं की पुरणपोळी. पुरणपोळी तशी प्रत्येकालाच आवडते, पण मला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे कंटाळवाणे जरी वाटत असले तरी आवडीने मात्र खाणारे बरेच जण आहेत. तसं पाहायला गेलं तर अगदी अर्ध्या तासात म्हटलं तर पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक बनतो. थोड्याशा काही ट्रिक आहे त्या वापरल्या की पुरणपोळी न फुटणारी आणि अशी काठोकाठ पुरण भरून केलेली टम्म फुगणारी पुरणपोळी तितकीच लुसलुशीत होते बरं का. अगदी जिभेवरती ठेवताच विरघळणारी ही पुरणपोळी. आता तुम्हाला रंग थोडासा वेगळा वाटत असेल, कारण आमच्याकडे पुरणपोळी बनवत असताना हळद वापरत नाहीत, त्यामुळे तुम्हाला ही पुरणपोळी थोडीशी कमी पिवळी प्रमाणात दिसत असेल. सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजवून घ्यायची आहे. आता इथे 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी बनवायची आहे. साधारणतः 15 पुरणपोळी यामध्ये सहजरित्या होतात. तुम्हाला अचूक अंदाजात बनवायचं असेल तर ही मोठी कटोरी आहे किंवा 250 ग्रॅम जर पुरणपोळी 250 ग्रॅम जर हरभऱ्याची डाळ घेतली तर 15 पुरणपोळ्या सहजरित्या होतात. हरभऱ्याची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली. आता मी यामध्ये पाणी कमी वापरते, कारण मला आज येळवण्याची आमटी जी आहे ती बनवायची नव्हती. तुम्हाला ती बनवायची असेल तर यामध्ये आणखी पाणी ॲड करा. माझ्याकडे कुकर लहान आहे, त्यामुळे जेवढं गरजेचं आहे डाळ शिजण्यासाठी जेवढं पाणी गरजेचं आहे तेवढं त्यामध्ये घातलं. साधारणतः 3 वाट्या पाणी यामध्ये घालायचं. थोडंसं तेल घालायचं, त्यामुळे डाळ चांगली शिजते. कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि इथे मी कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि डाळ 4 शिट्ट्यामध्ये छान अशी शिजते. कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या, गॅस बंद केला आणि कुकर थंड झालेला आहे आणि आपली डाळ शिजलेली आहे. आता तुम्हाला मी थोडंसं चेक करून दाखवते. हे बघा, डाळ छान अशी शिजलेली आहे. तुम्हाला जर येळवण्याची आमटी करायची असेल तर यामध्ये गरम पाणी घालून ते येळवणी काढून त्याची आमटी बनवू शकता. आता मला आज येळवण्याची आमटी बनवायची नव्हती, त्यामुळे मी काही त्यामध्ये पाणी घातलं नाही. जास्तीचं काही पाणी शिल्लक राहिलं असेल ते काढून घेते, कारण आपल्याला आता पुरण बनवायचं आहे. कधी कधी काय होतं की पुरण बनवत असताना यामध्ये जर पाणी डाळी शिल्लक राहिलं तर पुरण पातळ होतं. गुळाचं प्रमाण जास्त झालं तरी पुरण पातळ होतं. तर नवशिके जर कोणी शिकणार असतील तर पुरण पातळ झालं की थोडंसं पुरणपोळी लाटताना फाटते आणि थोडंसं लाटताना त्रास होतो. तर त्यावेळी काय करायचं, सुती कपड्यामध्ये पुरण जे आहे ते जाम बांधायचं आणि त्यातील जास्तीचं पाणी काढून घ्यायचं. आता मैत्रिणीनं यातील पाणी मी काढलं. आता आपल्याला यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. 1 वाटी जर डाळ असेल तर त्यामध्ये 1 वाटी गूळ असं आमचं प्रमाण आहे. पुरणपोळी जी गोडच असावी, त्यामुळे मी 1 वाटीसाठी 1 वाटी गुळाचं प्रमाण ठेवलेलं आहे. तुम्हाला जर थोडं कमी करायचं असेल तर त्यामध्ये थोडंसं गुळाचं प्रमाण कमी घेऊ शकता, परंतु गोड असलेलीच पुरणपोळी वरून साजूक तुपाची धार चवीला छान लागते. मी पहिल्यांदा जर बनवणार असाल तर थोडंसं गुळाचं प्रमाण कमी घ्या. यामध्ये किंचितसं मीठ घालायचं, कारण कोणताही पदार्थ बनवत असताना पण मीठ घालतो. आणि बडीशेपची पूड, थोडीशी सुंठ पावडर यामध्ये घातली आणि छान असं मिक्स करून घेतलं. आता आपल्याला हे पुरण जे आहे ते गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे. गूळ छान असा विरघळेल आणि पुरण छान असं कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं छान असं एकसारखं परतून घेत होती, कारण तळाशी लागू नये. गूळ छान असा विरघळून त्यामध्ये पुरण आपलं तयार होण्यासाठी हे बघा साधारणतः 4 ते 5 मिनटं लागली. पुरणामध्ये चमचा उभा केला की पुरणात चमचा तसाच उभा राहिला की पुरण तयार झालं समजायचं. ही ट्रिक नक्की वापरा. तोपर्यंत इकडे मी पीठ भिजवून घेत होते, कारण जे पुरण आहे ते थोडंसं थंड होण्याची गरज होती. त्यापर्यंत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. साधारणतः 3-3.5 वाट्या गव्हाचं पीठ आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. आता इथे तेल मी वापरत नाही. पीठ असंच आपल्याला चपातीसाठी जसं भिजवून घ्यायचं तसं सुरुवातीला भिजवून घ्यायचं. पुरणपोळीसाठी जे पीठ आहे ते थोडंसं सैलसर असावं, परंतु पीठ भिजवून 10-15 मिनटं झाकून ठेवायचं, नंतर सैलसर करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून चपातीसाठी जसं गरजेचं आहे तसं आपल्याला आता पीठ भिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला जर सैलसर पीठ भिजवून घेतलं तर पुन्हा ते भिजल्यानंतर आणखी सैलसर होतं आणि पुरणपोळ्या लाटताना थोडासा तुम्हाला ते पहिल्यांदा जर बनवणार असेल तर जमणार नाही. त्यामुळे कसं आहे, सुरुवातीला घट्टसरच पीठ असं भिजवून घ्यायचं. पीठ छान असं भिजवून घ्यायचं, झाकण ठेवायचं. 15-20 मिनटासाठी हे पीठ जे आहे ते भिजू द्यायचं, कारण पुरणपोळी लुसलुशीत जर हवी असेल तर हे पीठ जे आहे ते भिजलेलं असावं. त्यामुळे छान मऊसूत अशा पुरणपोळ्या होतात. हे बघा, झाकून ठेवते. 10-15 मिनटं साईडला ठेवायचं. तोपर्यंत आपल्याला पुरण बनवून घ्यायचं आहे. आता ही पुरण यंत्र म्हणजे पुरणाची जी चाळण आहे यामध्येच आपल्याला हे पुरण जे आहे गूळ आणि डाळ एकत्रित जे आपण गरम करून घेतलेलं ते आता आपल्याला याचं पुरण बनवून घ्यायचं आहे. एक फुलपात्र घ्यायचं. डाळ अजून गरमच होती तोपर्यंतच अशा पद्धतीने आपल्याला चाळणीतून हे पुरण वाटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे पुरण यंत्र असेल तर ते वापरू शकता, किंवा सुरुवातीला पूर्वीच्या काही पाटाने वरवंटावर ते पुरण केलं जायचं. आता ते प्रत्येकाकडं पाटा आणि वरवंटा नाही, त्यामुळे अशा पद्धतीने चाळणीनेच मी पण पुरण बनवून घेते.
छान बारीक असं पुरण खाली पडलेलं आहे बघा. सगळं पुरण अशाच पद्धतीने बनवून घ्यायचं. हे पुरण अजून थोडंसं गरम होतं, थंड होण्यासाठी साईडला ठेवते, कारण गरम जर असेल तर पुरणपोळी लाटता येत नाही आणि पुरणपोळ्या फाटतात. त्यामुळे थोडं थंड होऊ द्यायचं. तिकडं पुरण थंड होतं आहे तोपर्यंत इकडं कणिक आपल्याला थोडीशी आणखी भिजवून घ्यायची आहे, म्हणजे थोडीशी आपल्याला मळून घ्यायची आहे. आता हे घट्टसर भिजवून घेतली होती, त्यामुळे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि अगदी 5 मिनिटासाठी ही कणिक जी आहे ती आपल्याला मर्दून घ्यायची आहे. सुरुवातीला तेल लगेच वापरायचं नाही. सुरुवातीला पाण्यानंच ही पीठ छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. 4-5 मिनटं आपल्याला गरजेनुसार यामध्ये थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. जेवढं हे पीठ छान असं मळलं जाईल तेवढं लुसलुशीत होईल आणि बनवलेली पुरणपोळी छान मऊ अशी होते बघा. आपण हे पीठ भिजवत असताना कुठेही मैद्याचा वापर केलेला नाही. मैदा जर वापरला तर पुरणपोळी थंड झाल्यानंतर वातड होते आणि मैदा आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे शक्यतो मैदा, म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघत असाल की पुरणपोळी बनवत असताना मैदा वापरला जातो, परंतु मैदा न वापरता गव्हाच्याच आज आपण इथे पुरणपोळ्या बनवतोय. 4-5 मिनटं हे पीठ अशा पद्धतीने छान असं मळून घेतलं आणि नंतर तेल लावून अगदी 2-3 मिनटासाठी साईडला ठेवायचं आणि आपल्याला आता नंतर पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि किती सैलसर तुम्हाला बघूनच ते लक्षात येत असेल की छान सैलसर असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आता वरून थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे हाताला ही जी कणिक आहे ती चिकटणार नाही. थोडंसं तेल लावून घेते आणि 2 ते 3 मिनटासाठी साईडला ठेवून मग पुरणपोळ्या त्याच्या बनवायला घेऊया. तोपर्यंत पुरण पण छान असं थंड होते. कणकेचा थोडासा गोळा घ्यायचा, चपातीपेक्षा कमी, चपातीला जेवढा घेतो त्यापेक्षा थोडासा लहान घ्यायचा. आता जेवढ्या लहान मोठ्या तुम्ही बनवणार आहे ना, आणि जेवढं पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याच्या दीडपट आपल्याला यामध्ये पुरण घालायचं आहे आणि भरपूर असं पुरण घालून आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे. आणि अशा पुरणपोळ्या छान लागतात बरं का. भरपूर असं त्यामध्ये पुरण घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मोदकासारखं आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे. पुरण भरून झाल्यानंतर काय करायचं, कणकेचा जो भाग आहे तो वरती बोटाच्या साहाय्याने छान असा दुमडून घ्यायचा आणि जास्तीचा कणकेचा भाग राहिला तर काढून द्यायचा. अशा पद्धतीने आपल्याला पुरण जर भरलं एकसारखं तर काठोकाठ सगळं पुरणपोळीमध्ये कसं पुरण पसरतं. जास्तीचा कणकेचा भाग जे आहे अशा कडा दुमडून घ्यायच्या आणि शिल्लक राहिलेला कणकेचा भाग काढून घ्यायचा बघा अशा पद्धतीने. आणि थोडंसं पीठ लावून ना हातानं अशा पद्धतीने एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे पुरण सर्व बाजूत पसरल आणि एकसारखी पुरणपोळी छान अशी लाटता येईल. दोन्ही बाजूनी छान असं पीठ लावले. आता लाटण्याने पुरणपोळी लाटत असताना हलक्या हाताने लाटून घ्यायची. मध्यभागापासून कडेपर्यंत लाटलं की पुरण कडेपर्यंत जातं. अशा पद्धतीने गोलाकार करत करत हलक्या हाताने एकसारखं फिरवत फिरवत पुरणपोळी लाटून घ्यायची. पुरणपोळी हलक्या हातानेच लाटायची, म्हणजे न फाटता न तुटता छान अशा लाटता येतात. छान गोलाकार बनवून घेतली. जास्तीचा कुठे पुरणाचा भाग राहिला असेल तर त्या बाजूने लाटणं फिरवून आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. इकडे तवा मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता पुरणपोळी लाटून झाली की गरम तव्यामध्ये छान अशी भाजून घ्यायची. जास्त पुरण घातलेलं आहे त्यामुळे अलगद अशा हलक्या हातानेच पुरणपोळी छान अशी लाटून घ्या. छान गोलाकार झालेली आहे आणि आता ही गरम तव्यामध्ये आपल्याला शेकून घ्यायची आहे. हातावरती अलगद उचलून घेते आणि तव्यामध्ये आपल्याला शेकून, तव्याला तेल लावलं नव्हतं कारण सुरुवातीलाच पहिलीच पुरणपोळी बनवत होती. थोडंसं तेल शिंपडून घेते, म्हणजे तव्याला पण पुरणपोळी चिकटणार नाही. पुरणपोळी तव्यामध्ये टाकली, एका बाजूने थोडीशीच भाजली तोपर्यंत त्याची बाजू पलटून घ्यायची. एका बाजूने थोडीशीच कच्ची आहे ना तोपर्यंत बाजू पलटून दुसऱ्या बाजूने पण छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. वरून थोडंसं तूप लावायचं, कारण पुरणपोळी आणि साजूक तुपाची वरून धार छान अशी चवीला लागते बघा. वरून थोडंसं तूप लावून घेते, दोन्ही बाजूने तूप लावून घ्यायचं आणि हळूहळू पुरणपोळी छान अशी टम्म काठोकाठ फुगते बघा. छान अशी पुरणपोळी टम्म अशी फुगलेली आहे आणि लुसलुशीत झालेली आहे बघा.
आता एका बाजूने भाजली की दुसऱ्या बाजूला थोडीशी भाजून घ्यायची आणि छान पुरणपोळी एका भांड्यात काढून घ्यायची. आता ही व्हिडिओ बनवण्याच्या नादात थोडीशी करपली, परंतु मैत्रिणींनो छान अशा पुरणपोळ्या खरपूस अशा भाजलेल्या चवीला छान लागतात बघा. आमच्याकडे पुरणपोळी गुळवणीसोबत खातात किंवा दूध पोळी पण आवडीने खातात किंवा येळवण्याची आमटी. आज गुळवणी आणि पोळी खाण्याचा बेत होता, त्यामुळे छान अशा पुरणपोळ्या बनवायचं चालू आहे बघा. ते एका टोपल्यात नाही काढून घेते. तर राहिलेल्या पुरणपोळ्या पण अशाच बनवून घेऊया. एक पुरणपोळी झाली आहे, तुम्हाला मी थोडंसं यामध्ये पुरण काटोकाट आपलं पसरलं की नाही ते दाखवते. किती लुसलुशीत झाली आहे बघा. दिसायला जितक्या सुरेख दिसतात तितक्याच त्या चवीला पण छान लागतात मैत्रिणींनो. आणि यामध्ये भरपूर पुरण घालून केलेल्या पुरणपोळ्या आहेत. आणि बघा काटोकाट असं पुरण पसरलेलं आहे. दुसरी पुरणपोळी बनवली ती पण अशी काटोकाट टम्म फुगलेली आहे. सर्व पुरणपोळ्या अशाच पद्धतीने बनवल्या मैत्रिणींनो. पुरणपोळ्या सगळ्या ज्या बनवल्या ना त्या अशा काटोकाट टम्म फुगलेल्या आहे. 2-3 पुरणपोळ्या मी दाखवलेल्या आहेत बघा. छान टम्म फुगलेल्या लुसलुशीत अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर मैत्रिणींनो माझ्या सासरमध्ये तेलाच्या पुरणपोळ्या म्हणजे तेलावरती लाटून बनवतात, परंतु माझ्या मुलांना अशा आवडतात म्हणून मी अशा पुरणपोळ्या बनवते. सर्व पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत आणि तुम्ही मला इथे सांगू शकता किती लुसलुशीत अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत बघा. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.